आता बातमी आहे रेल्वे कामगार सेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर साधलेल्या निशाण्याची। उद्धव ठाकरेंनी पक्ष बदलणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। पक्षात येण्यापूर्वी त्यांना आरक्षण हवं असतं, पण जरा कुठे मतभेद झाले की आरक्षण देऊनही लोक डबे बदलतात, गाड्या बदलतात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। शिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे महाराजांचा पुतळा अजूनही बसवलेला नाहीये, त्यामुळे आता प्रशासनाला अखेरची तारीख देऊ, त्या वेळेत पुतळा बसवला नाही तर आम्ही तो बसवू, असा थेट इशाराच ठाकरेंनी दिला। आमच्या हक्काची कोकण रेल्वे जर वळवणार असाल तर आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ठाकरेंनी दिलेला आहे। यांना महाराजांचं नाव फक्त मतांसाठी हवं आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मुंबई महापालिका भिकेला लावल्याची टीका सुद्धा यावेळी ठाकरेंनी केली। मुंबई महापालिका जी कदाचित जगातली एक सर्वात श्रीमंत महापालिका होती, ती सुद्धा आता यांनी भिकेला लावली। वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की कष्ट करून 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 तुम्ही सगळ्यांनी कष्ट करून मुंबई महापालिका ती कोणी एकेकाळी तोट्यात होती, ती आपण नफ्यात म्हणजे मुदत ठेवीच्या वाढत नेल्या। 92,000 कोटीपर्यंतच्या मुदत ठेवी होत्या, आता त्या 80,000 कोटीपर्यंत आल्या। 80,000 कोटीपर्यंतच्या मुदत ठेवी त्या आहेत फिक्स डिपॉझिट मध्ये, आणि 2-2.5 लाखापर्यंतची 2.5 लाख कोटीपर्यंतची म्हणजे देणी यांनी करून ठेवलेली आहे। 2.5 लाख कोटीच्या खड्ड्यात आज ह्या सरकारने, जे पहिलं गद्दार सरकार होतं, असंविधानिक होतं, आणि आता ईव्हीएम सरकार आहे, या लोकांनी आपली मुंबईत सुद्धा खड्ड्यात घातले। म्हणजे मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे हे बुजवणं हे किती वर्षात आता शक्य होईल माहिती नाही। आणि या चमत्काराचं कौतुक करायला म्हणून मी आज इथे आलेलो आहे। बाबी, तुमचं कौतुक मी काय करू, कारण एक जुना कडवट कट्टर शिवसैनिक, कोणत्याही काय दिलं काय नाही दिलं कसली पर्व त्यांनी कधी केलेली नाहीये। आणि तुम्ही सुद्धा सगळेच, कारण आत्ताचा जमाना असा आहे की पक्षात येण्याच्या आधी रिझर्वेशन पाहिजे, बरोबर ना? रिझर्वेशन असेल तर मी पक्षात येतो, आणि जरा पुढे काय खोट झालं तर रिझर्वेशन दिलेलं असलं तरी लोक डबे बदलतात, गाड्या बदलतात, पण त्यातले तुम्ही नाही। आमची ताकद ही आम्हाला कल्पना आहे, पण जर त्याची कल्पना तुम्हाला नसेल, जी आठवण मगाशी तुम्ही सांगितलं ममता बॅनर्जींची, कारण दिल्लीत बसलेले लोक हे दिल्लीपुरतं बघतात। आता सुद्धा तो जो काय त्यांनी निर्णय घेतला, उपरटा निर्णय, की आपली ट्रेन ही गोरखपूरला वळवायची। या ना, गोरखपूरला दुसऱ्या कुठल्या ट्रेन न्यायचं त्याच्याबद्दल आमची नाव नाहीये, पण आमची हक्काची कोकण रेल्वे ती जर का वळवून तिकडे नेणार असाल तर आम्ही मग पेटून उठणार, नाही तर काय करायचं? मी मुख्यमंत्री होतो तेव्हा प्रोटोकॉल वगैरे हा जो प्रकार होता, त्याच्यामुळे काय रेल्वे काम हा एक वेगळा भाग झाला। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे टर्मिनस उभं आहे, त्या टर्मिनसच्या मध्ये आपल्या छत्रपती महाराजांचा पुतळा लागणार कधी, कोण लावणार, कसा लावणार, त्याला तर काही प्रोटोकॉल नाहीये। आणि त्यांची सुद्धा विनंती, तुम्ही एकदा त्यांना सांगा की या तारखेपर्यंत पुतळा लावा, नाहीतर आम्ही तिकडे पुतळा लावू।